स्वागत आहे तुमचं परत एकदा डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये। आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपलं महाराष्ट्र स्टेटमध्ये MBBS BDS कॅप राउंड 1चं चॉईस फिलिंग सुरू आहे। तर तुम्हाला चॉईस फिलिंग करण्यासाठी नेमकी कशी प्रोसेस करायची त्याचा एक लाईव्ह डेमो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून की चॉईस फिलिंगमध्ये तुमच्याकडून कुठल्याही प्रकारे मिस्टेक होणार नाहीये आणि तुमचं कुठलंही वार्षिक नुकसान होणार नाहीये, कारण MBBS BDS साठी कॅप राउंड 1 सगळ्यात जास्त महत्त्वाचा राहतो। जर तुम्ही एखादं कॉलेज फिल करताना रॉंग फिल केलं किंवा चुकीचं कॉलेज फिल झालं किंवा सिरियल नंबर जर चुकीचा फिल झाला आणि बाय चान्स जर जे चांगलं कॉलेज होतं ते तुमच्यापेक्षा कमी रँकवाल्या मुलांना फिल केलं, तुम्ही फिल केलं नव्हतं किंवा तुमच्याकडून सिरियल नंबर चुकीचा झाला म्हणून तुम्हाला वेगळेच कॉलेज भेटलं आणि ते कॉलेज अदर मुलाला भेटलं, त्यांना जर ॲडमिशन कन्फर्म केलं किंवा जॉईन करून बेटरमेंटला अप्लाय केलं तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला सेकंड राऊंड थर्ड राऊंडला त्या कॉलेजची सीट वॅकंट दिसणार नाहीये। सीट वॅकंट येणार नाही म्हणजे तुमचा किती जरी चांगला स्कोर असेल तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्या अदर कॉलेजमध्ये सीट अलॉटमेंट होणार नाहीये। मग तुम्हाला एक तर गलत कॉलेजमधून एज्युकेशन कंप्लीट करावं लागणार आहे किंवा तुम्हाला ती सीट खाली करून ड्रॉप करून पुढच्या वर्षी परत एक्झाम द्यायची पण गरज पडू शकते। त्याच्यामुळे जो लाईव्ह डेमो मी शेअर करतोय तो पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर व्यवस्थित प्रोसेसला फॉलो करा। आता सगळ्यात अगोदर आपल्याला गुगलवर येणं आहे, CET सेल तुम्हाला सर्च करणं आहे। CET सेल तुम्ही सर्च केलं तुम्हाला जी फर्स्ट नंबरला वेबसाईट दिसेल त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला एंट्री करणं आहे। जशी तुम्ही वेबसाईटमध्ये एंट्री करणार आहे तुमच्यासमोर CET सेलचं एक पेज ओपन होणार आहे। आता आपल्यापाशी दोन ऑप्शन आहेत, तुम्ही या कॅपवर क्लिक करू शकतात। इथे गेल्यानंतर तुम्हाला जे 2026-27 दिसणार आहे त्याच्यावर क्लिक करणं आहे। तुमच्या पुढे जे आहे ते CET सेलचं इंटरफेस ओपन होऊन जाणार आहे किंवा तुमच्यापाशी एक अदर ऑप्शन आहे, तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन पोर्टल जे आहे ना अकॅडमिक इयर 2026-27चं याच्यावर क्लिक करून पण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एंट्री करू शकतात। आता आपण इथे क्लिक करूया, आपल्यासमोर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं अजून एक इंटरफेस ओपन होणार आहे। आता यानंतर तुम्ही थोड्या याला खाली घेऊन जाणार आहे, ज्यावेळेस तुम्ही खाली नेणार आहे तुम्हाला वेगवेगळ्या कोर्सच्या ठिकाणी जे आहे ते लिंक दिसून जातील, पण आपल्याला MBBS BDS कॅप राउंड 1 फिल करायचं तर आपल्याला नीट UG जायचं आहे। नीट UGवर या लिंकवर आपण क्लिक केलं की इथं या ठिकाणी आपल्याला पूर्ण ऑप्शन दिसणार आहे, जसं की जे आलेले अपडेट आहेत ते सगळे अपडेट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। इथं फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती CET सेलनं अपडेट केलेली आहे। जे विद्यार्थी क्वालिफाय नाहीत त्यांची पण लिस्ट टाकलेली, बाकी फी स्ट्रक्चरचं जे आहे ते लिंक टाकलेली, तुम्ही इथून डायरेक्ट फीस रेग्युलर अथॉरिटीमध्ये जाणार आहे, ज्या कॉलेजनं अपडेट केले ते तुम्हाला मिळणार आहे। पण डिटेल फी स्ट्रक्चरसाठी तुम्हाला कॉलेजच्या वेबसाईटून ते फी स्ट्रक्चर डाउनलोड करून व्यवस्थित चेक करणं पडतं। अजून पण तुम्ही जर MBBS प्रायव्हेट कॉलेजचे फी स्ट्रक्चर चेक केले नसेल तर तुम्ही सगळ्यात अगोदर MBBS कॉलेजचे फी स्ट्रक्चर चेक करा। जे कॉलेज बजेटमध्ये बसतं त्याला फर्स्ट प्रेफरन्स द्या, जे कॉलेज बजेटमध्ये बसत नाही किंवा तुम्ही त्या कॉलेजची फीस देऊ शकत नाही त्याला स्किप केलं तरी चालतं किंवा त्याला तुम्ही सगळ्यात शेवटी फिल केलं तरी तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाहीये। आणि तुम्हाला जर कॉलेजच्या वेबसाईटवर फी स्ट्रक्चर सापडत नसतील किंवा तुम्हाला मिळत नसतील तर तुम्ही डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी म्हणजे ज्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघत आहात त्या चॅनलचं सबस्क्रिप्शन जॉईन करा। तिथं मी तुम्हाला सर्व मेडिकल कॉलेजचे जे आहेत ते फी स्ट्रक्चर अपडेट केलेले आहेत किंवा मग तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, मी पूर्ण प्रायव्हेट MBBS कॉलेजचे फी स्ट्रक्चर कॉलेज वाईज व्हिडिओ शेअर केले आहेत, तिथे तुम्हाला ते फी स्ट्रक्चरचा व्हिडिओ डेफिनेटली शेअर होणार आहे। आता आपल्याला काय करणं इथं या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही टॅबमध्ये किंवा मोबाईलमध्ये लॉग इन करत असाल तर तुम्हाला इथं 3 डॉट दिसणार आहे, या 3 डॉटवर क्लिक करणे, मग तुमच्यासमोर जे आहे ते लॉग इनचं ऑप्शन दिसणार आहे। पण तुम्ही जर लॅपटॉपमध्ये करत असाल तर सरळ सरळ तुम्हाला तिथं वरी इथं जे असतं ते इंटरफेसवर लॉग इन असं ऑप्शन दिसतं, मग तुम्ही तिथे लॉग इनवर क्लिक करणार आहे, ID पासवर्ड टाकून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही ओपन करणार आहे। तुम्हाला या ठिकाणी 3 डॉटवर क्लिक केल्याच्या नंतर इथं लॉग इन अँड रजिस्ट्रेशनवर दिसतं, होम पेज दिसतं, म्हणजे तुम्ही परत ऑफिशियल वेबसाईटवर जाणार आहे जिथे की आपण स्टार्टिंगला होतो। कॉन्टॅक्ट म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला मेल ID आणि मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही तिथे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता, ते तुम्हाला रिस्पॉन्स करून देतील। नंतर तुम्हाला जर चॉईस फिलिंग करणं असेल तर लॉग इन करणं आहे। आता आपण सगळ्यात अगोदर लॉग इन करूया। लॉग इनवर गेलो आपल्यासमोर अजून एक इंटरफेस ओपन होणार आहे। आता इथं आपल्यासमोर जे पेज आलं ते पेज ऑफिशियली आहे CET सेलचं आणि इथं आपल्याला कुठल्याही प्रकारे नवीन रजिस्ट्रेशन करणं नाही। जर आपण काउन्सिलिंगचा फॉर्म फिल करतो तर त्या कंडिशनमध्ये आपण न्यू युजरवर जाऊन रजिस्टर फिल करतो, पण आता आपल्याला आपला रजिस्टर्ड ईमेल ID टाकणं आहे, म्हणजे आपण ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जो मेल ID फिल केलता ना तो टाकायचा आहे, या ठिकाणी तुम्ही फिल करणार आहे। नंतर तुम्हाला पासवर्ड टाकणं आहे, जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केलता ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तोच पासवर्ड तुम्हाला टाकायचा। जर आठवत नसेल तुम्ही फॉरगेट पासवर्ड करून या ठिकाणी बिलकुल चेंज करू शकता। दोन्ही इन्फॉर्मेशन फिल करणे, साइन इन करणे। आता मी या दोन्ही इन्फॉर्मेशन फिल करतो आणि ॲप्लिकेशन फॉर्मला लॉग इन करतो। आता मी लॉग इन ID पासवर्ड टाकला, ॲप्लिकेशन फॉर्म लॉग इन केला, तुम्हाला इथं अकॅडमिक इयर दिसणार आहे 2026-27, इथं विद्यार्थ्याचं नाव दिसतं, पण तुम्हाला या नावाशी काही घेणं देणं नाहीये, तुम्हाला जे आहे ते तुमची चॉईस फिलिंग करणे आणि तुम्हाला इथं एक कॅप रजिस्ट्रेशन दिसणार आहे, मग तुम्हाला ह्या कॅप रजिस्ट्रेशनवर क्लिक करणे जेणेकरून की तुमची नेक्स्ट स्टेप तुम्हाला दिसणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं मेडिकल अँड आयुषवालं जे दिसतंय ना याच्यावर जाणं आहे, जेणेकरून की आपलं जे मेडिकलचं डिपार्टमेंट आहे तिथे एक लिंक ओपन होणार आहे। नंतर तुम्हाला इथं बॅचलर ऑफ मेडिकल आयुष एज्युकेशनवर जे आहे ना त्या ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली केलेला, तर याच्यावर क्लिक करून तुम्हाला तुमची चॉईस फिलिंग कंटिन्यू
सेव्ह करणं आहे. तुम्ही तिथं क्लिक केलं, तुमचा पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म इथं दिसणार आहे तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झाला आणि ज्या मुलांची डॉक्युमेंट अपलोड स्टेप कंप्लीट होती त्या मुलांना CET-CELनं फायनल मेरिट लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे आणि तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी चॉईस फिलिंगचं ऑप्शन दिलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी जे राहतं ना ते तुम्हाला लॉग इनसाठी दिसणार आहे. हे तुमचं ग्रेव्हन्ससाठी असणार आहे आणि जे खालून 3 नंबरचं आहे ना तिथे तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्ससाठी दिसणार आहे. जर तुम्ही मोबाईल फोनमध्ये किंवा टॅबमध्ये ओपन करताय तर ही गोष्ट लक्षात घ्या. पण लॅपटॉपमध्ये तुम्हाला डायरेक्ट नावं मेन्शन असणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. मी टॅबमध्ये हा व्हिडिओ बनवतोय म्हणून तुम्हाला तिथं क्लिक करून चेक करणं पडतं. आता मी खूप वेळा ही प्रोसेस केलेली म्हणून मला कोणत्या सिरियल नंबरला काय नाव मेन्शन हे पूर्ण पाठांतर झालेलं आहे. पण तुम्ही फर्स्ट टाइम करता त्याच्यामुळे तुम्ही मोबाईलमध्ये तिथं चेक करून बघू शकता. 1-2 वेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही. जरी लॉग आउट झालं परत लॉग इन करा, परत तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे तो ओपन होऊन जाईल. यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की जी काय तुमची चॉईस फिलिंग आहे ती जर तुम्ही फिल केली आणि तुम्ही जर लॉक नाही केलं तर जो काय टाइम दिलेला आहे नोटीसमध्ये त्यानुसार तुमची चॉईस फिलिंग जी आहे ती ऑटोमॅटिकली लॉक होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढे कॉलेज सीट मॅट्रिक्समध्ये तेवढे कॉलेजमध्ये चॉईस फिलिंग करणं जेणेकरून की तुम्हाला मॅक्झिमम चान्स वाढणार आहे कॉलेज अलॉटमेंटचा. पण मी परत सांगतोय की प्रायव्हेट कॉलेज तुम्ही बजेटनुसार फिल करणार आहे की तुम्ही किती फीस या ठिकाणी पेमेंट करू शकतात. आता हे झालं पोर्टलचं. आता आपण थोडं खाली आलो तिथं आपल्याला यांनी MBBS BDS कॅपराऊंड 1ची चॉईस फिलिंग दिलेली आहे. याच्यावर तुम्ही क्लिक केलं, तुमच्यासमोर 2 ऑप्शन मिळते. इथं पहिल्यांदा चेक इलिजिबिलिटी बोलतंय, तुम्ही इलिजिबिलिटीवर चेक करणार आहे. जसं तुम्ही इलिजिबिलिटी चेक केलं तुमच्यासमोर अजून एक वेळेस इंटरफेस ओपन होणार आहे. तुम्ही सेम प्रोसेस फॉलो करणार आहे. आता तुमच्यापाशी 2 ऑप्शन आहे. त्यांनी एक तर स्टार्टिंगला प्रेफरन्स राऊंड दिलेला आहे. सुरुवातीची डेट किती 26/8/2026 4 वाजता चॉईस फिलिंग चालू झालेली. शेवटची तारीख कधी तर 29/8/2026 5:30 ला आपली जी आहे ती चॉईस फिलिंग बंद होणार आहे. यांनी तर ॲड प्रेफरन्स दिला आणि पेमेंट दिलंय की बोथ कोटा. म्हणजे जसं आता आपण हा जो ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता विद्यार्थ्याचा हा स्टेट कोटा होता. 85% जिथून स्कॉलरशिप दिली जाते ना तिथून 1000 रुपये देऊन आम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म भरला होता. पण जर ह्या मुलाला आता वाटलं की मला कॅपराऊंड 1 मध्ये किंवा कॅपराऊंड 2 मध्ये कॅपराऊंड 3 मध्ये किंवा कॅपराऊंड 4 मध्ये सडनली मॅनेजमेंट कोट्याच्या सीट म्हणजे जे काय 15% IQ येणाऱ्या कोट्याच्या सीट आहेत ना त्या सीटला अप्लाय करणे, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही मेक अ पेमेंट ऑफ बोथ कोटा करणार आहे. इथं तुम्ही बोथ कोटा सिलेक्ट केलं तुम्हाला 5000 रुपये पेमेंट करणं आहे आणि 5000 रुपये पेमेंट केल्याच्या नंतर तुम्हाला मॅनेजमेंटच्या सीटसाठी एलिजिबल केलं जाणार आहे. म्हणजे जो काय आपला IQ कोटा येणार आहे कोटा आहे ना त्याची चॉईस फिलिंग तुम्ही 100% करू शकतात. हे तुम्ही राऊंड 1 ला बी करू शकतात पेमेंट, राऊंड 2 ला बी करू शकतात, राऊंड 3 ला बी करू शकतात, राऊंड 4 ला बी करू शकतात किंवा 4च्या नंतर जर काही कॉलेज पार्टिसिपेट करतील तिथं जर त्यांनी चॉईस फिलिंगचं ऑप्शन दिलं तर त्या ठिकाणी त्या राऊंडमध्ये पण तुम्ही जे आहे ते मॅनेजमेंट कोटाची फीस पेमेंट करून मॅनेजमेंट कोटाची चॉईस फिलिंग करू शकतात. पण जर तुम्हाला फक्त आणि फक्त स्टेट कोटामधून पूर्ण काउन्सिलिंग कंप्लीट करणं आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन फीसच्या व्यतिरिक्त कोणतीही फीस पेमेंट करायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त ॲड अ प्रेफरन्सवर क्लिक करणं आहे. तुमचं प्रेफरन्स ओपन होणार आहे. मग तुम्ही स्टेट कोट्यामधून कॉलेज फिल करणार आहे आणि तुम्ही जर 6000 पेमेंट केलं असेल तर तुम्हाला काही करायचं नाही. फक्त ॲड अ प्रेफरन्सचं ऑप्शन दिलं जाणार आहे. तुम्हाला IQ येणार आहे कोटा तिथं सिलेक्ट करणं, तिथून तुमची चॉईस फिलिंग होणार आहे. किंवा तुम्ही फक्त मॅनेजमेंट कोटाचं पेमेंट केलं असेल 5000 तर तुम्ही बिलकुल या ठिकाणी जे आहे ते मॅनेजमेंट कोटामधून चॉईस फिलिंग करू शकतात. पण ज्या मुलांनी स्टार्टिंगला 1000 रुपये पेमेंट केलं आणि त्यांचा प्लॅन होता की आपण 4थ्या राऊंडला मॅनेजमेंट कोट्यानं चॉईस फिलिंग करणार आहे तर ते मुलं या ठिकाणी 4थ्या राऊंडला प्रेफरन्स मध्ये ॲड करताना मेक अ पेमेंट ऑफ बोथ कोटा करून 5000 रुपये पेमेंट करून स्टेटची चॉईस फिलिंग आणि मॅनेजमेंटची चॉईस फिलिंग दोन्ही करू शकतात. जर तुम्ही केलं नसेल मॅनेजमेंटचं समजा रजिस्ट्रेशन आणि तुम्हाला वाटतं की आता तुम्हाला मॅनेजमेंटमधून कॉलेज हवं आहे तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही डायरेक्ट पेमेंट करून या ठिकाणी मॅनेजमेंट म्हणजेच IQ येणाऱ्या कोट्याच्या सीटसाठी 100% एलिजिबल होऊ शकतात. आता आपण चॉईस फिलिंगची नेक्स्ट स्टेप प्ले करूया. जसं तुम्ही ॲड अ प्रेफरन्स केलं तुमच्यासमोर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं नाव दिसणार आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसणार आहे जो की आपला SML लिस्टमधला आहे. इथं तुम्ही लास्ट इयरचा कट ऑफ बघू शकता जे काय CET-CELनं नीट स्कोर आणि ऑल इंडिया रँकनुसार कट ऑफ टाकला होता. लास्ट स्टुडंट ॲडमिटेड आणि फर्स्ट स्टुडंट ॲडमिटेड त्या कॉलेजमध्ये तर तुम्ही ऑल इंडिया रँक आणि नीट स्कोरनुसार कट ऑफ बघू शकतात. पण आपल्याला माहिती की आपल्याला सीट अलॉटमेंट जो SML नंबरमध्ये कॅटेगरी रँक आला आणि जेवढ्या कॅटेगरीच्या जागा आहेत त्यानुसार होणार आहे. त्याच्यामुळे हा कट ऑफ आत्ता बघून तुम्हाला काही कामाचं नाही आहे. हा कट ऑफ तुम्ही 1 महिन्या अगोदर 2 महिन्या अगोदर बघितला असता तर ते चांगलं होतं. पण आता हा कट ऑफ बघून काही फायदाच नाही आहे. त्याच्यामुळे आता फक्त तुम्ही तुमचा SML नंबरमध्ये कॅटेगरी रँक बघणार आहेत आणि तुमच्या कॅटेगरीच्या किती जागा आहेत हे बघणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं त्याची तुम्ही माहिती करून घेणार आहेत. बाकी हा कट ऑफ तुम्हाला बघणं असेल तुम्ही या लास्ट इयर कट ऑफ ओपन केलं तुम्हाला लास्ट इयरची जी आहे ती कट ऑफची PDF CET-CEL मार्फत मिळून जाणार आहे. मग कॉलेजनुसार पहिला मुलगा तुमच्या कॅटेगरीमधून ज्याला त्या कॉलेजमध्ये अलॉटमेंट झालं त्याचा ऑल इंडिया रँक नीट स्कोर किती होता, त्याचबरोबर त्याच कॉलेजमध्ये शेवटचा विद्यार्थीचा ऑल इंडिया रँक आणि नीट स्कोर किती होता याची माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे. नंतर तुमचा रोल नंबर असणार आहे, तुमचा ऑल इंडिया रँक असणार आहे, तुम्ही चेक करू शकता. तुमचं कोर्स नेम या ठिकाणी येणार आहे. जसं तुम्ही कॉलेज सिलेक्ट करता त्या कॉलेजमध्ये जी डिग्री प्रेझेंट आहे तिथे या ठिकाणी कोर्स येणार आहे. इथं सिलेक्ट कोटा करायचा आहे तुम्हाला आणि इथं इयर मार्किंग सिलेक्ट करायची. इयर मार्किंग जे आहे ना तुम्हाला एकच टाईमचं ऑप्शन आहे. आता तिथं काय येतं त्याची पण आपण चर्चा करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे.
तर कॉलेजचं नाव कसं सिलेक्ट करणार आहे? समजा आपण इथं ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईला फिल करतोय, तर सगळ्यात अगोदर आपण मुंबई सिलेक्ट केलं. बघा आता ह्या कॉलेजमध्ये काय आहे, फक्त MBBSचा कोर्स आहे म्हणून इथं MBBS आलं. पण असंच जर कॉलेज तुम्ही समजा ACPM मेडिकल कॉलेज धुळ्याचं घेतलं, तिथं MBBS पण आहे आणि BDS पण आहे. जर चुकून मेडिकल कॉलेजच्या जागेवर तुम्ही डेंटल सिलेक्ट केलं तर इथं ऑटोमॅटिकली BDS येणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला एक्झाममध्ये या ठिकाणी दाखवतो. आता जर आपण सिलेक्ट केलं, समजा आपण कोणतं सिलेक्ट करतोय, जसं की मी तुम्हाला म्हणलो होतं ACPM वाला, तुम्ही इथं सर्च पण करू शकतात की तुम्हाला कोणतं कॉलेज फील करणं आहे. पण तुम्ही समजा एखादं असं कॉलेज सिलेक्ट केलं, जसं की आता हे MR मेडिकल कॉलेज आहे तळेगावचं, तर हे MBBSचं इथं MBBS आलं. पण ह्याच कॉलेजला जर समजा तुम्ही सिलेक्ट केलं आणि तिथं डेंटल चुकून तुमच्याकडून सिलेक्ट झालं, तर त्या कंडिशनमध्ये इथं BDS येणार आहे बरं का. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. डेंटल असेल BDS साठी, मेडिकल असेल MBBS साठी असतं. किंवा मग तुम्हाला कळत नाही तर तुम्ही कॉलेज सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं MBBS साठी काय येतंय का ते तुम्ही एक वेळेस डेफिनेटली शेअर करणार आहे. आता समजा आपण हे कॉलेज या ठिकाणी घेतलं स्टार्टिंगला, नंतर तुम्हाला काय करायचं आहे, कोटा सिलेक्ट करायचा आहे. कोटामध्ये तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, कारण आपण फक्त आणि फक्त 1000 रुपये देऊन फॉर्म भरलेला आहे. जर तुम्ही 6000 रुपये पेमेंट केला असेल तर तुम्हाला इथं स्टेट बी मिळणार आहे, प्लस तिथं ऑप्शनमध्ये IQ येणार आहे, कोट्याचं पण ऑप्शन मिळणार आहे. मग तुम्हाला ज्या कोट्यामधून हे कॉलेज अगोदर फील करणं ते कॉलेज तुम्ही फील करू शकता. पण जर तुम्हाला एकच ॲप्लिकेशन फॉर्म भरून एकच स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करणं असेल तर तुम्हाला फक्त स्टेटचं ऑप्शन दिलं जातं. तर तुम्हाला हे स्टेटचं ऑप्शन जे आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करणं आहे. जसं तुम्ही स्टेटचं ऑप्शन सिलेक्ट करणार आहे, तुम्हाला इथं स्टेट मेन्शन होणार आहे, IQ येणार आहे, सिलेक्ट केलं IQ येणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करणं आहे, तुमचं इयर मार्किंग सिलेक्ट करणं आहे. आता इयर मार्किंग कसं आपल्यापाशी रिझर्व्ह पण मिळतंय, ओपन पण मिळतंय. जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला ओपनच्या सीटसाठी अप्लाय करणं आहे, तुम्ही कॅटेगरीमध्ये असून पण, तर तुम्ही ओपन सिलेक्ट करू शकतात. पण तुम्हाला वाटतं की तुम्ही कॅटेगरीमध्ये आणि तुम्हाला कॅटेगरीच्या सीटला अप्लाय करणं आहे, तर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीचं रिझर्वेशन सिलेक्ट करू शकतात. मी तुम्हाला पर्सनली रिकमेंड करेन की तुम्ही रिझर्व कॅटेगरी सिलेक्ट करा, जेणेकरून की तुम्हाला दोन्हीकडे सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. आता आपण या ठिकाणी सिलेक्ट करूया, रिझर्व कॅटेगरी आपण सिलेक्ट केलं. या ठिकाणी इयर मार्किंग जे आहे ते 1 टाइम मेन्शन केलेलं आहे, आपण सिलेक्ट केलं. आता आपल्याला काय करणं आहे, या ॲड प्रेफरन्सवर क्लिक करणं आहे. तुमचं कॉलेज या ठिकाणी 100% ॲड होऊन जाणार आहे. जसं तुम्ही ॲड प्रेफरन्स केलं, तुमचं कॉलेज फील झालं, बरोबर आहे. पण आता बरेच मुलं म्हणतील की सर तुम्ही बोलतात की कॉलेज फील झालं, पण इथं जे प्रेफरन्स आहे समजा, तर इथं कुठल्याही प्रकारे सिरियल नंबर नाही, कोड नाही, कॉलेजचं नाव नाही, कोर्स नेम नाही, कोटा नाही, ॲक्शन नाही, काहीच नाही आहे. तर तुम्ही लॅपटॉपमध्ये जरी फील केलं किंवा मोबाईलमध्ये जरी फील केलं ना, तरी CETCLचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस पहिलं कॉलेज फील करतात ते कॉलेज तर येत नाही आहे. किंवा तुम्ही टोटल 65 कॉलेज फील केले तर तुम्हाला तिथं 64च कॉलेज दिसणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला एखाद्या कॉलेजचा सिरियल नंबर चेंज करणं पडेल. ज्यावेळेस तुम्हाला सिरियल नंबर चेंज केला जाईल त्यावेळेस मग तुम्हाला तिथं पूर्ण 65च्या 65 कॉलेज बघायला भेटतील. किंवा मग जर इन केस तुम्ही त्याला लॉक केलं, ती PDF डाउनलोड केली, तर मग जेवढे तुम्ही फील केले तेवढे कॉलेज टोटल येऊन जातील. पण ज्यावेळेस तुम्ही इथं चेक करणारे पोर्टल मोबाईलमध्ये असो लॅपटॉपमध्ये असो, तुम्हाला एक कॉलेज जे आहे ते कमीच दिसणार आहे. हे तुम्हाला लक्षात घेणं, त्याच्यामुळे जास्त पॅनिक व्हायची गरज नाही आहे. आता आपण जसं दुसरं कॉलेज सिलेक्ट करणार आहे, समजा लोकमान्य टिळक कॉलेज मेडिकल मुंबईचं केलं. आता तुम्हाला फक्त स्टेट सिलेक्ट करणं आहे, झालं. या ठिकाणी साफ मेन्शन केलं की अप्लाइड तुमची जी कॅटेगरी आहे ती SC कॅटेगरी, आणि तुम्ही जी कन्सिडर कॅटेगरी ती पण तुमची SC कॅटेगरी, कारण आपण रिझर्व्ह कॅटेगरीमधून या ठिकाणी अप्लाय केलं होतं. त्याच्यामुळे आपली दोन्ही कॅटेगरी सेम आहे. आपण जर ओपन केलं असतं तर आपली अप्लाइड कॅटेगरी जी आहे ती इथं जनरल मेन्शन आली असती, पण आपण कॅटेगरीमधूनच करतो, त्याच्यामुळे इथं आपल्याला साफ SC कॅटेगरी असं मेन्शन केलेलं दिसून येत आहे. नंतर परत सेम स्टेप आपण ॲड प्रेफरन्स करणार आहे. ॲड प्रेफरन्स झालं. आता बघू शकता तुम्ही, आपण जे कॉलेज मागा फील केलं ना स्टार्टिंगला, त्या कॉलेजचं नाव तुम्हाला इथं दिसतंय, कोर्स दिसतोय, कोटा दिसतंय. ॲक्शन म्हणजे तुम्ही इथून त्याला फर्स्ट नंबरवरून सेकंड नंबरला घेऊन जाऊ शकतात, डिलीट करू शकतात. सेकंड नंबरवरून 10 नंबरला, 10 नंबरवरून 1 नंबरला तुम्ही प्रेफरन्सला जे आहे ते खालीवरी करू शकतात. तर ॲक्शनचं काम त्याच वेळी ज्यावेळेस तुम्ही सगळे कॉलेज फील करणार आहे आणि तुम्हाला वाटतं की चला मी जे कॉलेज 20 नंबरला टाकले ते मला 2 नंबरला हवं होतं, तर त्याला 20 वरून 2 नंबरला शिफ्ट करू शकतात, किंवा 2 नंबरवरून त्याला 20 नंबरला शिफ्ट करू शकतात. किंवा जसं वेदांता मेडिकल कॉलेज आहे, तुम्ही बघितलं नाही, तुमच्याकडून चुकून ॲड झालं, पण तुम्हाला नंतर वाटतं की डिलीट करायचं, तर तुम्ही ॲक्शनवर क्लिक करून ते कॉलेज त्या ठिकाणी डिलीट पण करू शकतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण येणार नाहीये. असं करून तुम्हाला जेवढे कॉलेजेस सगळे कॉलेज फील करणे, ज्यावेळेस तुमची सगळी प्रेफरन्स लिस्ट फील करून होणार आहे, तुम्हाला लॉक प्रेफरन्स करणे, ज्यावेळेस तुम्ही लॉक करणार आहे त्यावेळेस तुम्हाला PDF डाउनलोडचं ऑप्शन दिलं जाणार आहे. आणि जर तुम्ही लॉक नाही केलं तर त्या कंडिशनमध्ये जे काय शेवटचे 4-5 सेकंद असतील त्या सेकंदामध्ये CETCL ऑटो लॉक करणार आहे, आणि जी काय तुमची शेवटची लॉक करणार आहे CETCL त्यानुसार तुम्हाला जे अलॉटमेंट केलं जाणार आहे. पण तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म स्वतः लॉक करून घ्या, ते तुमच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे, कारण तुम्हाला PDF पण भेटते प्रूफसाठी, आणि तुम्ही PDF डाउनलोड केल्याच्या नंतर तिला क्रॉस चेक पण करू शकतात की काही चूक असेल का, नसेल तर परत लॉग इन करून परत त्याला तुम्ही चेंज करून परत त्या ठिकाणी जे आहे ते लॉक करू शकतात. तर हा एक लाईव्ह डेमो होता MBBS BDS राउंड 1 चॉईस फिलिंगचा, तो डिटेलमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. आणि याच पद्धतीने जे आहे ते BMS BHMS किंवा BSc नर्सिंगची पण चॉईस फिलिंग चालते. त्याच्यामुळे सगळ्याच कोर्ससाठी हा लाईव्ह डेमो तुम्ही या ठिकाणी 100% यूज करू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्यासोबत जुळून राहा, जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कोणताही इम्पॉर्टंट व्हिडिओ शेअर करू ते तुम्हाला डेफिनेटली मिळत राहणार आहे. परत सांगतोय, प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर तुम्ही एक वेळेस नक्की चेक करा, जेणेकरून
जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये. चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मी MBBS प्रायव्हेट कॉलेजचे फी स्ट्रक्चर अपडेट केले आहेत. प्रत्येक कॉलेजवर एक सिंगल व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही एक वेळेस जा तिथे ते व्हिडिओ चेक करा, जेणेकरून की तुम्हाला एक आयडिया मिळेल की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला किती फीस देणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट बनवा आणि त्याचनुसार जे आहे ते चॉईस फिलिंग करा.